विद्यार्थी मित्रांनो, PCB CETच्या पहिल्या अटेम्प्टचा निकाल आता लागलेला आहे आणि पुढील प्रक्रिया म्हणजेच काय तर ॲडमिशनसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आता आपण महत्त्वाच्या टप्प्यावरती आहोत ज्यामध्ये PCM CETचा निकाल आता लगेच लागेल आणि पुढील प्रक्रिया सुरू होईल. तर CET, नीट आणि JEE या परीक्षेवरती आपण अनेक ब्रांचेसला ॲडमिशन घेत असतो, परंतु त्यासाठी महत्त्वाची कागदपत्र कोणकोणती आहेत यावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडमिशन घेत असताना किंवा त्यापुढील प्रक्रिया करत असताना एक महत्त्वाची आणि अत्यंत घोडचूक करत असतो, ती म्हणजे डॉक्युमेंट्स व्यवस्थित न बघणे किंवा डॉक्युमेंट्स व्यवस्थित प्रिपेअर करून आपण ॲडमिशनसाठी न जाणे ही आपली सर्वात मोठी चूक असते. आणि ही चूक टाळण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ज्याद्वारे आपलं ॲडमिशन व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीम असेल, वेटरनरी सायन्स असेल किंवा मेडिकलचे ब्रांचेस असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा फिजिओथेरपी असेल, अशा वेगवेगळ्या इत्यंभूत ब्रांचेससाठी आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी ही कागदपत्र आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया की कोणकोणती कागदपत्र आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची आहेत, तिच्यावरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी बघा की जी महत्त्वाची कागदपत्र आपल्याला लागतील त्यावरती आपण प्रकाश टाकतोय. यामध्ये प्रामुख्यानं जे काही एंट्रन्स एक्झामिनेशन तुम्ही दिले असेल, CET असेल, नीट असेल किंवा JEE असेल, याचे एंट्रन्स एक्झामिनेशनचे ॲडमिट कार्ड्स हे तुम्हाला लागणार आहे. नंबर 1 वरती ते ॲडमिट कार्ड तुम्ही जपून ठेवायचे. जे काही ॲडमिट कार्ड तुमचे असतील ते ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला लागेल आणि स्कोअर कार्डसुद्धा लागणार आहे. मग ते नीट असेल किंवा JEE असेल किंवा तुमची CET एक्झामिनेशन असेल. ओके, म्हणजे तुम्ही म्हणतात बऱ्याचदा CETचे रिझल्टचे दोन्ही याचे तुम्हाला स्कोअर कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे, ॲडमिट कार्ड प्लस स्कोअर कार्ड. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नीट या बेसिसवरती जे काही तुम्ही ॲडमिशन घेतात मेडिकल सायन्सेसमध्ये, जे की तुमचे MBBS असेल, BAMS असेल, BHMS असेल किंवा BDS असेल, नर्सिंग फिजिओथेरपी असू देत, त्यासाठी तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर डोमासाईल सर्टिफिकेट. हे डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला तहसील कार्यालयाकडून मिळत असतं आणि हे डोमासाईल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपल्याला काढायचं आहे. 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं पासिंग सर्टिफिकेट हे दोन्ही आत्ताच आपण महाविद्यालयामध्ये जाऊन 12वीच्या महाविद्यालयामध्ये जाऊन आपण घेऊन टाकायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर SSC मार्कशीट आणि SSC पासिंग सर्टिफिकेट आपल्याला लागेल विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. तर SSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांचं CBSE बोर्डमधून जर तुमचं SSC किंवा HSC झालं असेल CBSE मधून, बरोबर आहे, जर तुमचं 10वी किंवा 12वी झाला असेल तर यासाठी तुम्हाला त्या CBSE शाळेतून तुमचं TC जे असेल ते TC सर्टिफिकेट तिथून घ्यायचं आहे आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्या HM कडून, हेडमास्टरकडून किंवा प्रिन्सिपलकडून तुम्हाला ते घ्यायचं आहे. म्हणजेच SSC आणि HSCचं जे काय तुमचं मार्कशीट असेल, जर CBSEचे विद्यार्थी असेल तुमच्याकडे जर कन्व्हर्जन पर्सेंटाईल नसेल तर ते आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो घेऊन टाका. पुढचं तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहेत जे की आपल्याला लागतंच. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जर तुम्हाला मेडिकल लाईनमध्ये ॲडमिशन घ्यायचे असतील तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर 12वीची तुमची TC किंवा LC ज्याला आपण म्हणतो HSC LC हे सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट, जे विद्यार्थ्यांनी मायग्रेट केलं असेल बोर्ड त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर CBSE बोर्ड स्टुडंट जे असतील त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट किंवा मार्कशीट SSC मार्कशीट इश्यूड बाय प्रिन्सिपल एक लागेल. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल लाईनला ॲडमिशन घ्यायचे तर त्यांना बँक पासबुक अत्यंत महत्त्वाचं असतं, पासपोर्ट फोटोज महत्त्वाचे असतात. त्यानंतर पॅरेंट्स आधार कार्ड आणि पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचं असतं आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट. जे विद्यार्थी मॅरिड असतील किंवा ज्यांना लग्न झाल्यानंतर सुद्धा शिकण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांना मॅरेजचं गॅझेट लागतं विद्यार्थी मित्रांनो आणि ते अत्यंत महत्त्वाचं असतं. पुढे वोटर ID जर तुमच्याकडे असेल इट शुड बी ॲप्लिकेबल, असेल तरी चालेल, नसेल तरी सुद्धा चालते. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लागतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला काय करायचं आहे तर मेडिकल लाईनमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, नीट असेल किंवा नीट बेसिसवरती आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रामुख्यानं नीटचं तुमचं ॲडमिट कार्ड, स्कोअर कार्ड, ॲप्लिकेशन फॉर्म, नॅशनॅलिटी, डोमासाईल, 10वी 12वीचे मार्कशीट, त्यानंतर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे CBSE तुम्ही स्टुडंट असाल तर CBSEचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी लागतात. आता हे डॉक्युमेंट झालेत कॉमन
तुम्ही कुठल्याही डिग्रीसाठी ॲडमिशन घ्या, परंतु ॲप्लिकेबल काही डॉक्युमेंट्स आहेत का ते डॉक्युमेंट्ससुद्धा आपण या ठिकाणी पाहतो की त्या कॅटेगरीनुसार बरेचसे डॉक्युमेंट्स ॲप्लिकेबल डॉक्युमेंट्स असतात. ते डॉक्युमेंट्स आपल्याला कोणकोणते असतात विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती आपण प्रकाश टाकूयात. ते म्हणजे की तुम्ही जर कास्टमधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो चेक करून घ्या, जे की गव्हर्नमेंटकडून किंवा त्या तहसीलदाराकडून ते व्हेरीफाईड कास्ट सर्टिफिकेट असले पाहिजेत. कसे असले पाहिजेत? व्हेरीफाईड म्हणजे त्याचे ग्रीन सिग्नल त्या अधिकाऱ्याची झालेली पाहिजेत. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा हे व्हेरीफाईड असले पाहिजेत. काही विद्यार्थ्यांना सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट लागू आहेत, ते विद्यार्थी सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट काढू शकतात. त्यानंतर पुढचे ओबीसी जर विद्यार्थी तुम्ही असाल तर त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. काय लागतंय? नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही आता लगेच 31 मार्च 2026 नंतरचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. पुढे मायनॉरिटी सर्टिफिकेट, मुस्लिम कम्युनिटीमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये गॅप घेतला आहे किंवा मागच्या वर्षी आपला कार्यक्रम लागला म्हणजे आपण ॲडमिशन घेतलं नाही, त्यामुळे आपण गॅप सर्टिफिकेट काढून घ्यायचे. गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय, तर 100 रुपयाच्या शपथपत्रावरती तुम्हाला गॅप सर्टिफिकेट सादर करता येते. ऑर्फन सर्टिफिकेट, अनाथ जर असेल तर अनाथ प्रमाणपत्र तुम्ही काढू शकतात. त्यानंतर D1 D2 सर्टिफिकेट म्हणजेच एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट असतं, ते सुद्धा तुम्ही काढू शकता. ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला रिझर्वेशन मिळून देते आणि D1 D2 सर्टिफिकेट तुम्ही काढू शकतात. त्यानंतर पुढचं विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच TC, जे की तुम्हाला मगाशी सांगितलं मी TC किंवा LC सर्टिफिकेट आपल्याला महत्त्वाचे असतात. आणि पुढचं म्हणजे काय तर प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र माझ्याकडे आहे, त्याचा काय उपयोग होईल? तर याला सेपरेट रिझर्वेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. काय रिझर्वेशन आहे? तर हे प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर PWD पर्सन्स विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, ज्याला आपण दिव्यांग प्रमाणपत्र म्हणतो, हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जे पण अगोदर सांगितलं आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट whoever and whoever willing to take admission at the agriculture colleges and food technology or relevant degrees, so they have to be ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट. हे ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट आपल्याला लागेल. याला एकूण 6% रिझर्वेशन या ठिकाणी आहे. मी वारंवार सांगतो विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी पुन्हा पुन्हा म्हणतात की सर ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेटपेक्षा आमच्याकडे 7/12 आहे, तर ते चालेल का? विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट असलं तर त्याला रिझर्वेशन आहे. 7/12 जर असेल तर त्याला 12% वाढवून मिळतात. या पद्धतीनं तुम्हाला हे असे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. याही पलीकडं आपल्याला जर काय अडचण असेल तर इथं माझा नंबर दिलेला आहे. आपल्याकडं शिक्षश्री एज्युकेअर या माध्यमातून तुमचे डॉक्युमेंट्स सर्व चेक केले जातात, सर्व माहिती दिली जाते, ॲडमिशन प्रोसेसचे सर्व गायडन्स तुम्हाला दिले जातात. या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. आणि आपल्याला जर काही शंका असेल तर या नंबरवरती आपण विचारू शकतात. आमची काउन्सिलिंग जॉईन करून आपलं फ्युचर आपण ब्राईट करू शकतात. याही पलीकडे विद्यार्थी मित्रांनो आपल्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे असेल, काही माहिती पाहिजे असेल तर आपण नक्कीच आमच्या चॅनलला संपर्क करा, मला संपर्क करा. कारण आपण यूट्यूबवर जाऊन आमची हिस्ट्री बघू शकतात, आमचे रिझल्ट्स बोलतात. तर नक्की संपर्क करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. थँक्यू.